आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताहानिमित्त व महाशिवरात्री उत्सवानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे व सावित्रीबाई फुले स्मृती दिन या निमित्ताने होम मिनिस्टर पैठणी नाच गाणीचा खेळ या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तुषार सीताराम सोळके व सौ सीमा तुषार सोळके यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 31 मधील VA/2 सेक्टर डॉक्टर माळी हॉस्पिटल मागे सावतानगर नवीन नाशिक येथे या कार्यक्रमाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते। होम मिनिस्टरच्या खेळात सहभागी झालेल्या महिलांना उत्तेजनार्थ आकर्षक पैठणी साडी आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले। तसेच आलेल्या सर्व महिलांचे सोळुंके कुटुंबियांच्या वतीने स्वागत करण्यात आले। तसेच तुषार सोळुंके व सीमा सोळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रम प्रसंगी रुपाली सोळुंके, सुनंदा आहेर, लता मोरे, सुरेखा कडाळे, मंगला शेजवळ, राजा खरोटे, मिलिंद आहेरराव, गणेश कडाळे, प्रसाद आहेर तसेच ओम बजरंग सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना तुषार सोळुंके आणि उपस्थित महिलांनी दिली। मी तुषार सीताराम सोळुंके व माझी सौ सीमा तुषार सोळुंके आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिन निमित्त हा जागतिक महिला दिन सप्ताह दर सालाप्रमाणे या वर्षी आनंदात आणि उत्साहात साजरा करीत आहोत। आमचे प्रयत्न असेच सेवाभावी सामाजिक कार्य कायमस्वरूपी करत राहू आणि आमच्या प्रभागात सावतानगर, पाटील नगर, उंटवाडी, रायगड चौक सर्व महिला इतक्या उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देत आहे। आमच्या भविष्यात भावी काळात या सर्व आशीर्वादाचा आम्हाला लाभ होईल या गोष्टीची मी मनपूर्वक सर्वांना आभार व्यक्त करतो। त्या काळात सर्वात मोठी संकल्पना अशी आहे की मुलींच्या आणि महिलांच्या संरक्षणाचा विषय, त्यात पोलिसांची गस्त वाढविणे, जागोजागी चौकात CCTV कॅमेरे बसवणे, अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहे महिलांच्या सुरक्षेच्या। दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी, या वाढत्या गुन्हेगारीवर आवाज उठवून प्रशासनाला या गोष्टीची आम्ही सोळुंके कुटुंब जाणीव करून देत जाऊ। परंतु कसे कोणत्याही पदावर आल्याशिवाय काही हालचाली करता येत नाही, तरी आम्हाला हा प्रचंड आशीर्वाद जो लाभलेला आहे याचा नक्कीच भविष्यात आम्ही याचं सोनं करू या गोष्टीची आम्ही दोघं सोळुंके दाम्पत्य ग्वाही देतो। आणि माझे दोन शब्द काय सांगाल? आमच्या भागातले तुषार सोळुंके आणि सीमाताई सोळुंके हे धडाडीचे उमेदवार आहेत। ते नेहमीच महिलांचा विचार करतात आणि महिलांविषयी त्यांना सन्मान आहे। त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येतात आणि आर्थिक आणि शारीरिक अशा सगळ्या गोष्टींना ते सहाय्य करत असतात। ते जर आपल्याला निवडून आले तर ते महिलांच्या संरक्षणाचा आणि महिलांच्या रोजगाराचा नक्कीच विचार करतील। म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज कार्यक्रमाला हजर झाले, त्याच संख्येने जर त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना जर आपण ह्या पदावर निवडून दिलं तर ते नक्कीच महिलांच्या संरक्षणाचा आणि महिलांच्या रोजगारांचा विचार करतील ही अशी आम्हाला त्यांच्याबद्दल खात्री आहे। आणि म्हणून त्यांनी पुढे चालावं, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत अशी भगवंताचरणी प्रार्थना। सोळुंके कुटुंबाने ते नेहमीच बऱ्यापैकी उपक्रम राबवतात आणि प्रत्येक परिवारावर त्यांच्याकडून अशी सदिच्छा आहे की त्यांनी म्हणजे सिडको विभागात बऱ्यापैकी कामं केली आणि यापुढे ते करत राहतील आणि बऱ्याच गोष्टी अजून सुधारणा बाकी आहे त्याही त्या भावी जीवनात करत राहतील। एवढंच बोलून मी त्यांच्याबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करते। पहिल्यांदाच म्हणजे एकदम फर्स्ट ऑफ मला पैठणी भेटेल अशी, त्यामुळे साळुंके ताई आणि साळुंके भाऊंचे खूप खूप आभार।
महिलांना महिला दिनाच्या सगळ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त नाही तर वर्षातून असं 3-4 वेळेस झाला पाहिजे. म्हणजे आमच्या बायकांना आहे ना दिवसभरातून संध्याकाळचा टाईम असा फ्रीमध्ये भेटलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद तुमचे पण. असे कार्यक्रम होत राहोत आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या पैठणी यांच्यासाठी, स्नेहप्रभा महाजन यांच्यासाठी. जोरदार टाळ्या उपविजेत्यांसाठी सुनीता चौधरी. आजच्या लिंबू चमच्याचं उपविजेते बक्षीस त्यांना देत आहेत तुषारभाऊ सोळुंके आणि सीमा तुषार सोळुंके. एवढा मनोरंजनचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानते. आणि त्यांनी असेच असंख्य कार्यक्रम झाले असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांना या भावी इलेक्शनमध्ये सर्वांनी प्रचंड मताने त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना योगदान करावं.